सरकारने मनोज जरांगे पाटलांना दिलेल्या जीआरचा टाचणी एवढाही फायदा नाहीये। मराठा समाजाला यातून काहीही नवीन मिळालेलं नाही अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली। मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे येऊन या जीआरचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे असं विनोद पाटील म्हणाले। मराठ्यांसाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील माझ्यासोबत आहेत। सरकारने जीआर काढला असं कळालं की तुमचं काहीतरी त्या जीआरवर आक्षेप आहे, सरकारने ही धूळफेक केलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे असं कळालं। नेमकं या जीआरवर तुमचं मत काय? याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की ज्या ज्या कागदपत्र तुम्हाला लागता कुठलंही कास्ट काढण्यासाठी ते काय असावे ते कागद आहे। ज्यांच्याकडे पुरावे नसतील त्यांना गृह चौकशी अहवाल पाहिजे, तो जुना कायदा आहे। एवढंच त्याच्यामध्ये उल्लेख आहे, या पलीकडे काही मला दिसलेलं नाही। याच्यामध्ये असं लिहिलं आहे की सरकार विचार करत आहे। ज्यावेळेस सरकार निर्णयाला आपण स्वागत करू। हा जो विचाराचा कागद आहे, त्यामुळे मी हा प्रश्न उपस्थित केला। मला लोकांनी तुमच्या सारख्यांनी प्रश्न विचारला, हा जीआर आहे याचा उपयोग आहे का? तर मी सांगितलं हा जीआर नाही आहे, याचा उपयोग आज नाही आहे। ज्या दिवशी उपयोग होईल त्यावर आपण चर्चा करू। त्यांनी जो कागद दिला त्या कागदावर आम्ही बोलतोय। मी असं म्हटलं की त्यांची इच्छाशक्ती नाही आहे, मी असं म्हटलं की विखे पाटील साहेबाला द्यायचं नाही। मी काय म्हटलं, हा जो कागद आहे या कागदाचा अर्थ काय होतो मी एवढंच सांगितलं। मी त्यात चुकीचं काय बोललो? मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। आपण पाहू शकतो या जीआरचा काहीच अर्थ नाहीये, काही फायदा नाहीये, टाचणी एवढा देखील फायदा नाहीये अशी प्रतिक्रिया विनोद पाटलांनी दिलेली आहे। यात नवीन काय आहे असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।